तर मंडळी राम राम. दीपचा बड्डे होता. शुभेच्छांच्या जागेवर नेपाळ्याने तर डायरेक्ट शिव्या देऊन टाकल्या. मग त्या दोघांना प्रेमात समजवलं, त्यांचं भांडण बिघड जरा मिटवलं. मग नळ आलेले होते. नेपाळ्याला बोललो, म्हटलं पटकन जाऊन नळी घेऊन ये, नाहीतर तू दीपला शिव्या दिला ना तुझ्या पप्पांना सांगून देईल म्हटलं. मग तो पटकन गेला, नळी घेऊन आला. तेवढं ते 2 कार्टे आले. काम करायला नाही, ते गोला फेकायला आलेले ते. मुकेश पण होता तिथं रेडी. आपण पण फेकतो गोळा, पण जाऊ द्या म्हटलं, जास्त दूर चालला गेला अजून ते भितळं तुटून जाईल. मग काय, सालाबादाप्रमाणे यावर्षी पण हिम्मतसिंग बाबांची जत्रा होती. हिम्मतसिंग बाबा म्हणजे एक जुने पैलवान होते आणि त्यांच्या नावाची तिथे एक यात्रा भरते. त्यांचे 2-3 तिथं छोटे छोटे मंदिरं पण आहेत. जन्म झाल्यापासून आज पहिल्यांदा गेलो हिम्मतसिंग बाबांच्या दर्शनाला. म्हटलं असो, तिथे जाऊन माफी मागितली. म्हटलं कधी आलो नाही, माफ करा आणि आशीर्वाद पण द्या. मग थोड्या वेळात मेन मंदिरात गेलो, बाबांचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर काय 2-3 बायांच्या अंगात आलेलं होतं. आता अंगात येणं या गोष्टीवर तर माझा काही विश्वास नाहीये, पण सगळेजण सांगत होते की हो, या ठिकाणी ज्याच्या अंगामध्ये तंत्रमंत्र विद्या असते, भूतप्रेत असतात, ते काढलं जातं. आणि खरंच तसंच झालं. थोड्या वेळात ती बाई पण शांत झाली. आम्ही ते सगळं बघितलं आणि लगेच निघालो बाई घराकडे. घराकडे जाताना जत्रेची थोडीशी क्लिप टाकतोय, तुम्हाला बघून घ्या. आणि हे आमचं केला पेपरचं दुकान. इथे आम्हाला सगळं फ्रीमध्ये भेटतं, काही विषय नाही, मजा मारतो. मग निघालो आम्ही घराकडे. आणि हे मागचं जे कार्टून आहे ना, ते फक्त व्लॉगमध्ये येण्यासाठी आलं होतं, काम काहीच नव्हतं त्याला. मग घरी आल्यावर कार्यालयात गेलो, जेवण केलं, कारण एका आजीचं उत्तर कार्य होतं. जेवण झाल्यानंतर म्हटलं आता झोपूया आणि व्लॉग पण संपूया. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तब तक के लिए जय श्रीराम.